कोल्हापुरातील शे इथल्या विठ्ठल भजनी मंडळ आणि गुरुवर्य विवेकानंद वास्कर महाराज यांच्या वतीनं आयोजित वारकरी संमेलनाची सांगता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली। या संमेलनात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। वारकरी संप्रदायाकडून कोणतेही जबाबदारीचं काम माझ्याकडे आल्यास मी प्रामाणिकपणे पार पाडेन अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनात दिली। गुरुवर्य विवेकानंद वास्कर महाराज गुरुकुल कोल्हापूर व विठ्ठल भजनी मंडळ शिये यांच्या वतीनं शिये इथं भव्य वारकरी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या संमेलनाचा सांगता समारंभ महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। वारकरी संप्रदाय आणि शिंदे यांचं अतिशय भावनिक नातं आहे। आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पंढरीच्या वारीसाठी शक्य ते सहकार्य केले। आषाढी एकादशीला शिंदे स्वतः पंढरपूर इथं जाऊन तिथं योग्य त्या उपाययोजनांची पाहणी करतात, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। आजही शिंदे व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून या वारकरी संमेलनाला उपस्थित राहिले, यामुळे त्यांची वारकरी संप्रदायाबद्दल आत्मीयता दिसून येते। यावेळी या संमेलनाला कनेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी, स्वामी मंगलगिरीजी, विठ्ठल महाराज चौरे, भागवत महाराज हांडे, माधवदास राठी महाराज, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, उद्योग सेनेचे उदय सावंत, कार्यक्रमाचे संयोजक राणा महाराज वास्कर, गोकुळ संचालक अजित नरके, एस आर पाटील तसेच वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।